नमस्कार. फूडीज फ्लेवरमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत व्हेज नगेट्स. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. व्हेज नगेट बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 1 कप उकडलेले मक्याचे दाणे. हे उकडून व्यवस्थित थंड केलेले आहेत आणि पाणी याप्रमाणे चाळणीमध्ये निथळून घेतलेलं आहे पूर्णतः. यामुळे मक्याच्या दाण्यातील जे पाणी आहे त्याचा अंश बऱ्याच प्रमाणात कमी होतो आणि ते सुके होतात. त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत 2 उकडलेले बटाटे. ते व्यवस्थित याप्रमाणे आपल्याला एका छोट्या किसणीवरती किसून छान मऊ करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत मक्याचे दाणे, जे आपण उकडून घेतलेले होते. तेच फक्त चॉपरमध्ये थोडेसे जाडसर असे बारीक करून घेतलेले आहेत. पाव कप शिमला घालतेय. पाव कप बारीक कापून घेतलेलं गाजर. यात वापरणाऱ्या सगळ्या भाज्या आपल्याला छान याचप्रमाणे बारीक करून घ्यायच्यात. बारीक चिरलेलं लसूण आणि आलं 2 चमचे. धना जिरा पूड प्रत्येकी अर्धा-अर्धा चमचा. त्यानंतर मी इथे घालतेय अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा चाट मसाला घालतेय. चाट मसाल्यामुळे टेस्ट अगदी छान येते. त्यानंतर इथे घालूयात आपण पाव चमचा काळी मिरी पावडर. आपण यामध्ये तिखट कोणताही पदार्थ वापरणार नाहीये. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि ह्या सगळ्याला छान बाइंडिंग येण्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. यामध्ये आता घालूयात आपण ब्रेड क्रम्स. साधारणतः 4 ते 5 चमचे मी घातलेला आहे. ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लॉवर यामुळे ह्या सगळ्याला छान एक प्रकारचं बाइंडिंग येतं, मळायला सोपं जातं आणि भाज्यांमधलं जे काही पाणी असतं ते सगळं पाणी ब्रेड क्रम्स आणि कॉर्नफ्लॉवर शोषून घेतं. त्यामुळे हे घालणं आवश्यक आहे. आता सुरुवातीला आपण चमच्याच्या साहाय्यानेच ह्या सगळ्या भाज्या आणि हे सगळं मिक्स करून घेतोय. त्यानंतर हाताच्या साहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जोराचं मळताना भाज्यांमधलं पाणी रिलीज होऊन हे पीठ पातळ होऊ नये यासाठीच आपल्याला हलक्या हाताने जरा असं मिक्स करतच आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. आता घरात ब्रेड क्रम्स नसेल तर याऐवजी तुम्ही पोह्यांचा चुरा वापरू शकता. म्हणजे पोहे जे आहेत घरातले ते थोडेसे जाडसर असे मिक्सरला फिरवून घेऊ शकता किंवा कॉर्नफ्लॉवर नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता. याप्रमाणे आपल्याला एक छान बाइंडिंग यायला हवं, की जेणेकरून त्याचा व्यवस्थित असा गोळा बनेल. त्यानंतर इथे आपण कॉर्नफ्लॉवरची पातळ अशी स्लरी करून घेतोय. त्यासाठी मी इथे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साधारणतः 3 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. तसेच अगदी पाव चमचा मिरेपूड सुद्धा घातलेली आहे. हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याप्रमाणे आपल्याला याची पातळ अशी पेस्ट बनायला हवी. फार घट्टसर ही पेस्ट नको आहे आपल्याला. त्यामुळे अशी पातळ पेस्ट हवी आहे. हे आपण आता साईडला ठेवून देऊयात आणि हे जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं होतं, त्याचे आपण आता नगेट्स बनवून घेतोय. तर त्यासाठी याप्रमाणे एक छोटा गोळा घ्यायचा. साधारणतः लिंबापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा असा गोळा घ्यायचा. सुरुवातीला तो याप्रमाणे हातावरती थोडा असा गोल करून घ्यायचा आणि त्यानंतर टिक्कीप्रमाणे थोडा असा चपटा करून घ्यायचा आपल्याला. हातावरती जरा असा थापून घ्यायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चीज भरायचं आहे. त्यामुळे थोडासा आपण हा हातावर ते थापून घेतलेला आहे. त्यानंतर याच्या मध्यभागी आपल्याला थोड्या प्रमाणात असं चीज भरायचं आहे. जास्त प्रमाणात चीज भरू नका. अन्यथा काय होतं, की तळताना बऱ्यापैकी ते चीज बऱ्याच वेळा बाहेर येतं. याप्रमाणे थोडंसं हातावरती प्रेस करून थोडासा उभट असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे.
तुम्ही उभट आकार देऊ शकता किंवा चौकोनी सुद्धा आकाराचे नगेट्स तुम्ही बनवू शकता. याप्रमाणे दोन्ही साइडने प्रेस करून तयार झालेला आहे हा आपला नगेट्स. याचप्रमाणे आता मी सगळे नगेट्स बनवून घेते. यात सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे यातील ज्या भाज्या आहेत त्या अगदी बारीक कापायला हव्यात, अन्यथा नगेट्स व्यवस्थित वळले जात नाहीत. आता मी इथे ब्रेड क्रम्स घेतलेला आहे आणि तो याप्रमाणे 2 भागामध्ये डिव्हाईड केलेला आहे. तर 2 भागामध्ये यासाठी डिव्हाईड केलाय, तर तो बऱ्याचदा काय होतं, नगेट्स जेव्हा आपण कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये घोळवून घेतो, तेव्हा सगळा ब्रेड क्रम्स ओला होतो बऱ्याच वेळा. म्हणून तो 2 भागामध्ये डिव्हाईड करून घेतलाय. त्यानंतर आपल्याला एक-एक नगेट्स असं याप्रमाणे या कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमध्ये घालून व्यवस्थित सगळ्या साइडने त्याला कॉर्नफ्लॉवर लागेल, कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लागेल, याप्रमाणे ते व्यवस्थित असं या पेस्टमध्ये घोळवून नंतर याप्रमाणे आपल्याला ब्रेड क्रम्समध्ये सुद्धा व्यवस्थित असं घोळवून घ्यायचे वरतून आणि खालून सगळ्या साइडने व्यवस्थित असं ब्रेड क्रम्स याला लागला पाहिजे. यामुळे नगेट्स छान व्यवस्थित असे क्रिस्पी होतात. आणि याप्रमाणे थोडंसं असं प्रेस करत ब्रेड क्रम्स याला लावून घ्यायचं आहे. यामुळे ब्रेड क्रम्स व्यवस्थित असा नगेट्सला लागला जातो. तो छान सेट सुद्धा होतो. अजून एक आपण नगेट्स पाहूयात. तो सुद्धा मी या स्लरीमध्ये व्यवस्थित असा पूर्णतः बुडवून घेतला आहे सगळ्या साइडने असा. त्यानंतर तो थोडासा काढून घ्यायचा आणि याप्रमाणे पुन्हा वरतून आपल्याला याला ब्रेड क्रम्स लावून घ्यायचे आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल की मी ब्रेड क्रम्सचे 2 भाग का केलेत. एका साइडला मी ब्रेड क्रम्स सुके ठेवलेले आहेत की जेणेकरून ते वरतून लावून घेता येतील व्यवस्थित आपल्याला. आता याचप्रमाणे आपण हे सगळे नगेट्स बनवून घेतोय. साधारणतः इतक्या सगळ्या साहित्यात आपले 14 ते 15 नगेट्स आपले बनवून तयार झालेले आहेत. हे नगेट्स आता आपण साधारणतः अर्ध्या तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, की जेणेकरून हे सगळे नगेट्स व्यवस्थित छान सेट होतील आणि तळताना त्याचा ब्रेड क्रम्स जास्त प्रमाणात तेलामध्ये पडणार नाहीत. तेल व्यवस्थित मध्यम आचेवरती गरम झालं, की आपल्याला या प्रकारे एक-एक करून असा हा नगेट्स तेलामध्ये सावकाशरित्या सोडायचा आहे. तो थोडासा सेट झाला, की त्यानंतर आपल्याला तो झाऱ्याच्या साहाय्याने पलटून घ्यायचा आहे. जेव्हा नगेट्सची खालची साइड पूर्णतः छान गोल्डन कलरची होईल, सोनेरी रंगावरती येईल, त्यानंतरच आपल्याला ते पलटी करून घ्यायचे आहेत. नगेट्स तळताना गॅसची फ्लेम ही मीडियम हवी. त्यामुळे नगेट्स हे आतपर्यंत छान व्यवस्थित असे शिजतात. हे नगेट्स तुम्ही हवे तितके तळू शकता आणि उरलेले जे काही नगेट्स आहेत ते तुम्ही हवाबंद डब्यामध्ये डीप फ्रीजला ठेवू शकता आणि हवे तेव्हा ते नगेट्स तुम्ही तळू शकता. अचानक जर घरी पाहुणे येणार असतील किंवा काही मुलांच्या बड्डेच्या पार्टी असतील किंवा इतर काही समारंभ असतील, तर त्यासाठी हे नगेट्स तुम्ही आधी बनवून ठेवू शकता फ्रीजरला आणि आयत्या वेळी हे तळू शकता. याप्रमाणे मी नगेट्स बनवून तळून घेतलेले आहेत. अतिशय छान क्रिस्पी होतात. याचप्रमाणे मी इतर नगेट्स सुद्धा तळून घेत आहे. तर आजची व्हेज नगेट्सची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही रेसिपी एकदा तरी नक्की ह्या पावसातून ट्राय करा. अतिशय सुंदर बनते. बनल्यावर नक्की कमेंट करा कशी झाली आहे ते सांगा. आणि रेसिपीच्या पुढील अपडेटसाठी नक्कीच फूडीज फ्लेवरला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढील नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.